दिनांक 27 फेब्रुवारी 2026 मराठी राजभाषा दिन या निमित्त मी सहाय्यक प्राध्यापक रुपाली सुनील पाटील एन डी चौगले ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स असुर्ले पोर्ले यांच्या वतीने आपणा सर्वांना आजच्या मराठी राजभाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते। कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाने इसवी सन 2013 पासून आजचा हा दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून गौरवला जाऊ लागला। कवी कुसुमाग्रजांनी मराठी साहित्यामध्ये दिलेले योगदान, त्या योगदानाची कृतज्ञता म्हणून आपण सर्वजण आज मराठी राजभाषा दिन साजरा करतो। मराठी भाषेला मिळालेला इतिहास, त्या इतिहासातून आपण ज्यावेळी अभ्यासतो त्यावेळी सातवाहन राजापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पर्यंतचा अभ्यास केला असता। मराठी भाषेतला पहिला शब्दकोश तयार करण्याचं काम हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलं। समाज प्रबोधनाचं कार्य करत असताना अभंगाच्या माध्यमातून देखील आपलं समाज परिवर्तन मराठी भाषेतून झालं। या मराठी भाषेतून विविध साहित्य निर्मिती झाली आणि या साहित्य निर्मितीतून आपली मराठी भाषा ही आपल्या महाराष्ट्राची मातृभाषा असून देखील आज भारतामध्ये अनेक भाषा आहेत। त्या अनेक भाषांच्या पैकी 15 नंबरला येणारी जी भाषा आहे ती मराठी भाषा आहे। आज भारतभर मराठी भाषा बोलली जाते। परकीय भाषांचा जशा प्रकारे दर्जा आहे त्या प्रकारे मराठी भाषेचा देखील जगभरात दर्जा आहे। कारण या मराठी ही आपल्या महाराष्ट्राची मातृभाषा आहे, जे एक महान राष्ट्र म्हणून सर्व जगभरात प्रसिद्ध आहे। ते महाराष्ट्र आणि त्याची मातृभाषा मराठी भाषा म्हणून आज 21व्या शतकाकडे जरी जग गेले असले तरी आपण आपल्या मराठी भाषेचं संवर्धन करावं। मराठी भाषेतून आपण पुढे जात असताना आपल्या मराठी भाषेला एक इतिहास आहे आणि त्या इतिहासाचं देखील संवर्धन करणं ही आपली गरज आहे। म्हणून आज मराठी राजभाषा दिन सर्व शाळा महाविद्यालयांच्या मधून साजरा केला जातो। पुनश्च एकदा आपणा सर्वांना एन डी चौगले ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स असुर्ले पोर्ले यांच्या वतीने या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र।